मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. माझी भूक साध्या अन्नाने भागत नाही. तुम्ही हे वन आणि त्यात राहणाऱ्यांचा राजा तक्षक यांना अग्निसात केलंत तरच मला समाधान मिळेल, अशी विनंती याचकाच्या रूपातल्या अग्नीनं कृष्णार्जुनांना केली. त्यांनाही नव इंद्रप्रस्थ वसवायचं होतंच. त्यामुळे त्यांनी खांडववन पेटवलं. प्राणी पक्षी तडफडू लागले. पाखरांचे पंख जळाल्यामुळे ती जळत्या जमिनीवर कोसळली. आगीत सापडलेल्या आपल्या बछड्यांना, भावंडांना बिलगून कित्येक प्राण्यांनी जीव सोडले. तलावातलं पाणी असह्य तापल्यामुळे त्यातले मासे नि कासव गतप्राण झाली. पेट घेतलेल्या शरीरानं जीवानिशी पळणाऱ्या प्राण्यांमुळे जणू प्राणीरूपातला अग्नीच थैमान घातल्यासारखा दिसत होता. त्यातूनही पळ काढणाऱ्या पाखरांचा अर्जुनाच्या बाणांनी वेध घेतला आणि ती आगीच्या भक्षस्थानी पडली. त्या प्राणी आणि पक्ष्यांच्या किंकाळ्यांनी आकाश नि पृथ्वी भरून गेली. अशा वेळी देवांचा राजा इंद्र त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्याने ती आग विझवली. परिच्छेद. महाभारताच्या आदिपर्वामध्ये आलेली ही कथा इतिहासाच्या एका निर्णायक वळणाची गोष्ट आहे. माणसाच्या इच्छेपोटी निसर्गाचा संहार केला गेल्याचे असे कृतदाखले संस्कृतीच्या इतिहासात अगदीच दुर्मिळ नाहीत. पण असं क्रौर्य हा इथल्या परंपरेचा स्थायी भाव नाही. ग्राम वसवण्यासाठी वनाचा नाश करणं ही आपल्या परंपरेशी विसंगत गोष्ट आहे. याउलट वनांची निगा राखून त्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची पद्धत स्थानिक परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. परिच्छेद. ऋग्वेदासारख्या वैदिक धर्माच्या आद्य वाङ्मयात अरण्यामध्ये चरणारी गुरं, तिथले लाकूडतोडे, जंगलातून संपत्ती भरून आणणारी छकडे या सगळ्यांचं वर्णन येतं. वनावर अवलंबून असलेली आणि अरण्य देवतेचा धाक वाटणारी ऋग्वेद काळातील माणसं या अरण्यानीच म्हणजे वनराईची स्तुती करताना म्हणतात. इथे जमीन कसली जात नाही, तरीही भरपूर खायला असतं.